नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस. नवराष्ट्रामध्ये आपले सगळ्यांचे स्वागत. मला सांग, ह्या पिक्चरमध्ये आहे असं प्रेमासाठी वाटेल ते, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असं प्रेमासाठी वाटेल तसं काय केलंय का? हो, कायमच करतो. म्हणजे मग ते प्रेम आईवडिलांसाठी असो किंवा असं, पण वाटेल ते नाही. कारण कारण प्रेम जर असेल तर ते वाटेल ते असं नाही. कारण काय तुम्हाला ती जाणीव असते की हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे, आणि जिकडे खरं प्रेम असतं तिकडे मग तुम्ही त्याप्रमाणे वागाल असं वाटतं. तू? हो, मी एका व्यक्तीसाठी वाटेल ते करते, त्या व्यक्तीच्या प्रेमापोटी, आणि ती म्हणजे मी स्वतः. जे मी वा. अगदीच रिसेंटली शिकली आहे की स्वतःवर प्रेम करणं काय असतं, करेक्ट परिभाषा त्याची काय आहे. तर हो, सध्या मी माझ्यासाठी काही करू शकते. सिद्धू? हा, मी तर 2 मुलींच्या प्रचंड प्रेमात आहे आणि मी मीडियामध्ये छाती ठोकून सांगतो की त्या मुलींबरोबर माझं घट्ट प्रेम आहे. त्या म्हणजे स्वरा आणि हिरा, आणि त्यांच्यासाठी आयुष्यात वाटेल ते करायची तयारी माझी, आणि मी ते करतो. मला सांग भूषण, तू सोशल मीडियाला एखादा फोटो एका हिरोईनीवर टाकला की तिच्यावर तुझं अफेअर आहे अशा बातम्या यायला लागतात, मग तो फोटो टाकायच्या आधी असा विचार असतो की बाबा आता बातमी येणार, तयारीत राहू मी? खरं सांगू तर ते न टाकून वगैरे झाल्यानंतर की इतरकडून आलेत, इतरांनी टाकलेत, त्यानंतर मी खूप विचार करून टाकतो. पण एका पॉइंटला मला लक्षात आलं, जर काही एक्सप्रेस करायचं, इमोट करायचं, तर या गोष्टीलाही न भिता ते व्हायला हवं. आणि एकंदरीत हेही आवडतं की होतात बातम्या, पण कुठेही ना त्याचं डिसरिस्पेक्टफुल नसतं. एक जाणवतंय की सगळ्या वेलविशर्सना बघायचंय लग्न झालेलं, तर ते मला एक आवडतंय की ओके, त्याही या बातम्या येतात. त्याचबरोबर ज्या मुलींबरोबर बातम्या येतात, फॉर्च्युनेटली त्यांचे नवरे, बॉयफ्रेंड असे कोणी नाहीयेत, तर त्यामुळे त्यांनाही काही प्रॉब्लेम नाहीये मला येतं. त्यामुळे ते रुमर्सनी तुम्हाला होतंय तर ठीक आहे, तुम्ही खुश आहात तर ठीक आहे. पण आमची मैत्री, आणि जेव्हा गोष्टी असतील तेव्हा खरंच तो कम्फर्ट आहे की मी स्वतःहून सांगेन, मला आवडेल सांगायला तुम्हाला. तर हा विश्वास ठेवा माझ्यावर, मी छाती ठोकपणे तुमच्यापर्यंत ही गोष्ट शेअर करेन. पण भूषण लग्न कधी करणार हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. मी खुश दिसत नाहीये का तुम्हाला? चांगला आनंदी नकोय का? म्हणजे लग्न झाल्यानंतर खुश राहत नाहीये, तर सिद्धूला विचारलं, सिद्धू, लग्न झाल्यानंतर लोक खुश राहत नाहीत? प्रचंड आनंदी असतात. नाही, पण जोक्स अपार्ट, असं काहीच नाही. म्हणजे मी नक्कीच, उलट मी सांगेन तर आय वॉन्ट टू बी अवेलेबल फॉर लव्ह. जेव्हा प्रेम होईल त्यासाठी अवेलेबल राहणं गरजेचं आहे. तो मी अवेलेबल राहिलेलो आहे. जेव्हा प्रेम होईल तेव्हा मी ते करीन. आधी आपल्या आई वडिलांसारखा काळ नाही राहिलेला की या एकंदरीत वयातच लग्न झालं पाहिजे. त्यामुळे आता मस्त कामावरती प्रेम करतोय, आणि त्या कामाबरोबर लग्न करून घेतलं, आणि खूप छान छान फिल्म्स येणार आहेत पुढच्या वर्षभरात, आणि त्याचा इतका आनंद आहे. तर त्यामुळे तेही चांगलं आहे, आणि की एकंदरीत कम्प्लीट कामावर फोकसही करता येतोय. पण होईल जेव्हा व्हायचंय तेव्हा, आणि झालं तरी ठीक आणि नाही झालं तरी ठीक. पण एक प्रॉमिस माझ्या वेलविशर्सना की मी आनंदी कायम राहील. अरे वा वा वा. आणि मी हे शिकलं पाहिजे. हे भूषण हेच मिस करतो प्रमोशन मध्ये, हेच मिस करतो. पण ते किती भारी आहे. तू बघ ना की एक मुलगा, त्याला पण माहिती असेल की तो आहे असं छान, आणि इतक्या मुली त्याच्या मागे आहेत, नॅचरल फिमेल अटेन्शन त्याच्याकडे खूप येतं, तरीही अतिशय बॅलन्स्ड, कुठेही वाहत न जाता की काय करायचंय आणि किती नीट करायचंय हे टिकवणं कठीण असतं. आणि तो जे म्हणाला ना की नो म्हणणं अवघड असतं, म्हणजे तू इमॅजिन कर किती वर्षात येत असेल त्याला नाही म्हणायला. सो ही खूप ग्रेट, आणि मला वाटतं हे आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे की माणूस स्थिर राहतो या सगळ्या टेन्शन मध्ये सुद्धा. सो व्हेरी गुड. थँक्यू सो मच.